UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नसाजोग दौऱ्यावेळी अजित पवारांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी, त्याच गाडीमधून कराड पुण्यामध्ये सरेंडर झाला। खासदार बजरंग सोनवणे यांचा खळबळजनक दावा। मंत्रिमंडळाच्या शपथविधी वेळी वाल्मिक कराड नागपुरात होता, मग पोलिसांनी तेव्हाच अटक का केली नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा पोलीस प्रशासनावर निशाणा। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो। बीड हत्या प्रकरणावर बोलताना विजय वडेट्टीवार यांच्याकडून भीती व्यक्त, पुरावा नष्ट करण्याची मागणी। अजितदादांचा मौन पाहता धनंजय मुंडेंची विकेट काढून भुजबळांचा टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा। वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी तुरुंगात बेड नेले, वडेट्टीवारांचा आरोप, तर विरोधकांकडून कोणावरही बेछूट आरोप सुरू, मंत्री गिरीश महाजन यांचं उत्तर। मुख्यालयातून गार्डच्या आरामासाठी बेड आणले, वाल्मिक कराड प्रकरणी विरोधकांकडून झालेल्या आरोपांवर पोलिसांचं स्पष्टीकरण। बीड हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंनी राजीनामा द्यावा, प्रकाश सोळंके यांची मागणी, तर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसताना राजीनामा का द्यावा, मुंडेंचा सवाल। बीड हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य तपास सुरू, आरोपींना फासावर चढवणं हाच आमचा प्रयत्न, विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। देशमुखांची हत्या म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी, बीड प्रकरणामध्ये आरोपींवर कठोर कारवाई होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडचा खटला बीडऐवजी बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये चालवा, संजय राऊतांची मागणी, तर सरकारकडून न्यायाची अपेक्षा नसल्याचीही टीका। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज भुजबळ, काय राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष। महायुतीमधील वाद टाळण्यासाठी भुजबळांना तुर्तास भाजपमध्ये घेतलं जाणार नाही, सूत्रांची माहिती, महायुतीमध्ये भुजबळांचा सन्मान राखण्याचं भाजपच्या बड्या नेत्याचं मत। मी भाजप किंवा शिंदे गटाच्या वाटेवर या केवळ अफवा, राजन साळवींचं स्पष्टीकरण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडण्याचे दावे साळवींनी फेटाळले। मुंबई पुण्यामध्ये ठाकरे गटाला धक्का, पुण्यातील 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये जाण्याची शक्यता, फडणवीसांची घेतली भेट, तर विलेपार्ले येथील उपविभाग प्रमुख पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी। एकत्र येण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार निर्णय घेतील, दोघं काय भूमिका घेतील ते बघावं लागेल, आशा पवारांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। जळगावच्या पाळधी गावामध्ये आज रात्री 8 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील। 31 डिसेंबरला 2 गटामध्ये राडा झाल्यानंतर जाळपोळ, गुलाबराव पाटलांच्या पत्नीच्या वाहनाचा धक्का लागल्यामुळे वाद झाला होता। जळगावच्या पाळधीमध्ये झालेली घटना गैरसमजुतीमधून, मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया, शांतता राखण्याचं आवाहन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य, मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याची प्रतिक्रिया। नितीश कुमारांसाठी आमचे दरवाजे कायम खुले, नवीन वर्षात लालू प्रसाद यादवांची नितीश कुमार यांना सोबत येण्याची ऑफर। लाडकी बहीण योजनेमध्ये तक्रारी आलेल्या ठिकाणी स्क्रुटिनी होणार, बाईक आणि 4 चाकी वाहनं असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। दुर्गम आणि माओवादग्रस्त भागाच्या विकासाबद्दल मी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांची प्रशंसा करतो, पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बोरिवली पूर्व भायखळ्यातील बांधकामं बंदच राहणार, महानगरपालिका आयुक्तांची स्पष्टोक्ती, प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार, पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, राज्य सरकार 4849 एकर जमिनी शेतकऱ्यांना परत करणार, महसूल मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारांची घोषणा, डी गुकेश, मनु भाकरसह हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना पुरस्कार जाहीर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।